नमस्कार, मी तानाजी कदम कुंभारी. सत्य न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. विजय ताड खून प्रकरणी उमेश सावंतला जामीन मंजूर. भाजपचे माजी नगरसेवक जत नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय शिवाजीराव ताड यांच्या निर्घृण खून प्रकरणी अटकेत असलेले जत येथील उमेश सावंत, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंतला कोल्हापूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विजय ताड यांच्या खुनानंतर 14 महिने उमेश सावंत फरार होते. मे महिन्यामध्ये त्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करले होते. 17 मार्च 2023 रोजी जत शहरापासून जवळच असलेल्या अल्फान्सो शाळेनजीक मुलांना आणण्यासाठी गेलेल्या विजय ताड यांचा गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जत येथील बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, आकाश सुधाकर वनखंडे, किरण विठ्ठल चव्हाण व मिरज येथील निकेश उर्फ दाया दिनकर मदने या चौघांना अटक केली होती. या खुनाचा मुख्य मास्टर माइंड उमेश सावंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनाच्या घटनेपासून सावंत 14 महिने फरार होते. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास 25,000चे बक्षीस जाहीर केले होते. या टोळीवर मोक्काही लावण्यात आला आहे. उमेश सावंत यांचे वकील ST जाधव यांनी सांगली न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. 22 व 29 मे रोजी यावर कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने जामीन फेटाळला होता. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर विजय ताड खून प्रकरणी उमेश सावंत सांगली न्यायालयात शरण आला. 30 मे रोजी जत पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तेव्हापासून विजय ताड खून प्रकरणी उमेश सावंत अटक होते. कोल्हापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. उमेश सावंत यांच्या वकिलांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. मागील 6 महिने यावर सुनावणी सुरू होती. सोमवारी न्यायालयाने उमेश सावंत यांचा कडक अटी घालत जामीन मंजूर केला. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नमस्कार.